हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी मराठी पाठ 6वा वस्तू या पाठाचा या ठिकाणी आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। आकृत्या पूर्ण करा। या ठिकाणी आपल्याला एक आकृती दिलेली मित्रांनो, ती म्हणजे वस्तूंची माणसांसारखी असणारी वैशिष्ट्ये ती आपल्याला या ठिकाणी सांगायची आहेत। पाहूया ती वैशिष्ट्ये कोणती आहेत। पहिली म्हणजे वस्तू ही सेवक असतात, वस्तूंना स्वच्छता आवडते, वस्तूंना माणसांसारखे लाडावणे। पाहूया मित्रांनो दुसरी आकृती। वस्तूंजवळ माणसांसारख्या नसणाऱ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगायच्या आहेत, तर त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहूया। पहिली आहे मन आणि दुसरी आहे जीव। पाहूया मित्रांनो तिसरी आकृती। ती म्हणजे कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत किंवा स्पष्ट करायचे आहेत। पाहूया पहिला आरोप, वस्तू सुकवतात, वस्तू सेवक असतात। दुसरा आरोप म्हणजे लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, कारणे लिहा। या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण। याचे उत्तर पाहूया मित्रांनो, वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण नंतरच्या काळातही त्या आपला जो काही स्नेह आहे तो जिवंत ठेवणार आहेत। पाहूया मित्रांनो दुसरा प्रश्न, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण मित्रांनो ते पाहूया। याचं कारण आहे मित्रांनो, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही कारण त्यांचे आयुष्य हे संपते। पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, काव्य सौंदर्य। या ठिकाणी आपल्याला काव्य सौंदर्य सांगायचं आहे मित्रांनो। त्याच्यातील पहिला प्रश्न, कवितेतील खाली ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा। या ठिकाणी आपल्याला जी काही खाली ओळ दिलेली आहे याचा आपल्याला आपल्या शब्दामध्ये रसग्रहण करायचंय। पाहूया ती ओळ। वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागवले तर वस्तू प्रचंड सुखावतात। पाहूया मित्रांनो याचं उत्तर। पहिल्या याच्यात आशा सौंदर्य दिलेले आहे आपल्याला। वस्तू या कवितेत कवी द.बा. धामणकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राणी मात्रांसारखे भावना असतात, त्या संवेदनशील असतात हे बिंबवले आहे। तसेच वस्तूंना सहानुभूतीने समजून घ्यायला हवे व त्यांना प्रेमाने वागवायला हवे असे प्रतिपादन केले आहे। पाहूया काव्य सौंदर्य। बहुतेक माणसे वस्तूंना निर्जीव समजतात, त्यांच्याशी निर्दयतेने वागतात, त्यांना कसेही हाताळतात। माणसांच्या या कठोर कृत्यावर भाष्य करताना वरील ओळीत कवी म्हणतात की कदाचित वस्तूंना जीव नसेलही आणि मनही नसेल, म्हणून त्यांना आपण कठोरपणे वागवावे का? वस्तूंना मन आहे असे समजून जर त्यांच्याशी आपण चांगले वर्तन केले तर वस्तूंना खूप आनंद होतो, त्या सुखावतात। आपल्या कुटुंबातील त्या घटक आहेत अशी आपुलकी आपण दाखवली तर वस्तूही आपल्याला प्रेम व माया देतील। पाहूया मित्रांनो याच्यातील भाषिक सौंदर्य। मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे, बघा मित्रांनो ही जी काही शैली आहे ही मुक्त शैली आहे। मुक्त शैलीतल्या या रचनेमुळे कवीने या ओळीतून रसिकांसाठी थेट संवाद साधला आहे। अगदी साध्या पण अव्वाक शब्दात मोठे तत्व बिंबवले आहे। वस्तू व माणूस यांतील स्नेह संबंध आत्मीयतेने जपायला हवा, हा संदेश अगदी हळवार पद्धतीने कवीने दिलेला आहे। बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या ओळीचे रसग्रहण केलेले आहे। पाहूया पुढील प्रश्न, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबत तुमचा जो काही दृष्टिकोन आहे तो या ठिकाणी सांगायचा आहे। पाहूया मित्रांनो, द.बा. धामणकर यांनी वस्तू या कवितेमध्ये वस्तूंना कसे हाताळावे व जोपासावे याचा वस्तुपाठ देताना वस्तूंचे मानवीकरण केले आहे। बरीच माणसे वस्तूंना सजीव समजत नाही, त्यांनाही भावना असू शकतात हे लक्षात घेत नाहीत। कवी म्हणतात की त्यांनाही जीव आहे, मन आहे असे आपण समजून त्यांच्याशी वागलो तर वस्तूंना परमानंद होतो। वस्तूंना कसेही हाताळू नये, त्यांना एखाद्या लहान मुलासारखे लाडवून मायेने हाताळावे। हाताळताना आपले अस्वच्छ हात लावू नयेत, कारण वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते। महात्मा गांधींचे वचन आहे की स्वच्छता हा परमेश्वर आहे, म्हणून केवळ माणसाने स्वच्छ राहावे असे नाही, आपण ज्या वस्तू वापरतो त्यांनाही स्वच्छ राखता आले पाहिजे। वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची या ओळीतून माणसाला वस्तू हाताळण्याचा निकोप दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। पाहूया पुढील प्रश्न, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन या ठिकाणी आपल्याला करायचे आहे मित्रांनो।
याचं उत्तर पाहूया. माझे दप्तर खूप छान आहे. मला ते खूप आवडते. पाठीवर त्याला घेऊन शाळेत मिरवत मिरवत जाण्यात एक वेगळा आनंद आहे. मी माझ्या दप्तराची खूप लाड करतो. त्याला दर रविवारी धुतो, स्वच्छ करतो. पण एकदा काय झाले, गृहपाठ खूप असल्यामुळे माझे दप्तरात मी सर्व पुस्तक वह्या कोंबल्या. त्यात खाऊचा डबा व पाण्याची बाटली ठेवली. त्यामुळे दप्तर जड झाले व फुगले होते. तसेच मी ते पाठीवर मारून रस्त्याने एटीत चालू लागलो. थोड्या वेळाने कोपऱ्यात ते फाटले व त्यातून बऱ्याच वस्तू हळूहळू टपटपत खाली पडल्या. 10-12 पावले पुढे गेल्यावर मला कळले. मी परत फिरलो आणि वह्या पुस्तके गोळा करीत मागे आलो. रस्त्यावरची मंडळी मला हसत होती. माझी फजिती झाली. पण त्यातून मी एक धडा शिकलो. दप्तर असले म्हणून काय झाले, त्यालाही जीव आहे. किती पेलणार ते ओझे. मी दप्तराची क्षमा मागितली व पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घेतली. दप्तरावरचे माझे प्रेम खूप वाढले. बघा मित्रांनो, एखादी वस्तू बिघडल्यामुळे आपली कशी फजिती झालेली आहे याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला करायला सांगितले होतं आणि ते आपण केलेले आहे. पाहूया पुढील प्रश्न. तुमचा वर्गमित्र वर्गखोल्या व शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल ते या ठिकाणी आपल्याला सांगायचंय. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, आमच्या शाळेच्या गेट पासून शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा फुलझाडांच्या कुंड्या रांगेत लावलेल्या आहेत. माझा मित्र रमेश खूप खोडसाळ आहे. एकदा शाळेत फिरताना त्याने मुद्दाम एका कुंडीला लाथ मारून खाली पाडली. आतील फुल रोपांसहित माती विखुरली गेली. मी सोबतच होतो. त्याला या कृत्याबद्दल विचारले तेव्हा ते चुकून झाले असे सांगितले. पण मला माहित होते त्याने हे मुद्दामून केले आहे. मी त्याला समजावले, ठीक आहे, तू चुकून लाथ मारले म्हणतोस ना, मग आता आपण ती नीट उचलून ठेवू. तो माने ना. तो पुढे जाऊ लागला. तेव्हा मी त्याला या कुंड्या शाळेत फक्त शोभेसाठी लावलेल्या नाहीत, विद्यार्थ्यांना शाळेत येताना प्रसन्न वाटावे हाही त्यामध्ये एक चांगला हेतू आहे. तसेच शास्त्रात आपण शिकलो की दिवसा झाडे प्राणवायू सोडतात व कार्बन डायऑक्साईड हे घेत असतात. हा प्राणवायू आपल्याला मिळतो, शिवाय फुलांची विविध रंग आपल्या डोळ्यांना सुकावतात असे समजावून सांगितले. तो सॉरी म्हणाला व निमूटपणे आम्ही दोघांनी कुंडी जशी होती तशी करून ठेवली. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपल्याला विचारलं होतं की एखाद्या आपल्या वर्गमित्राने शाळेतील परिसरातील किंवा वर्गखोल्यांमध्ये काही वस्तूंचे नुकसान केले असेल तर तो प्रसंग आपल्याला या ठिकाणी लिहायला सांगितला होता आणि तो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आजचा आपला पाठ होता वस्तू, या ठिकाणी आपण त्याचा संपूर्ण स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.